गाइस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मयूर एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज तुम्ही बघू शकता मी भायखळा स्टेशनवरती उभा आहे। तर आज आपण जात आहोत ना ते राणीच्या बागेमध्ये, म्हणजेच मुंबईतील सर्वप्रथम झू। आणि तिकडे बघूया कोणते कोणते प्राणी आहेत आणि तिकडे पोहोचायचं लोकेशन जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच आणि व्हिडिओमध्ये पण दाखवीन मी तिकडे कसं पोहोचता येईल। चला तर मग। तर सर्वप्रथम आहे ना भायखळा स्टेशनवरती 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती तिथून एक बाहेर रस्ता जातो, तिकडून आपल्याला जायचं आहे। हा 4 नंबर प्लॅटफॉर्म आहे भायखळाचा आणि तिकडून आपल्याला बाहेर जायचं आहे ईस्ट साइडला, पूर्व। आणि इथे राणीची बाग एवढी फेमस आहे ना, तुम्ही कोणालाही विचाराल कोणी तुम्हाला सांगेल, सहज लहान पोरगा पण तुम्हाला सांगेल की राणीची बाग कुठे आहे। तरीही तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतोय। आता तुम्ही बघू शकता इथे एक ब्रिज येतो, ब्रिज हा वाला। त्या ब्रिज कडून आपल्याला लेफ्ट जायचं आहे, लेफ्ट या साईडला। आणि इथून स्ट्रेट नंतर चालत आल्यानंतर आता पोहोचलो आपण मुंबई झू येतील। तर आता इकडची एंट्री फी वगैरे मी तुम्हाला सर्व सांगतो आतमध्ये गेल्यावरती। चला तर मग। आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी मला वाटतं जास्त नसेल, पण माणसं येतात आतमध्ये आणि जातात सुद्धा। याचा जो टायमिंग आहे ना मित्रांनो, तो 9:30 वाजता सकाळी एंट्री आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता बंद होतं। म्हणजे लास्ट तुम्हाला 6 वाजेपर्यंत ते लोक देतील फिरायला, त्याच्यानंतर सांगता येत नाही। बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता। आणि इथे मला वाटतं ना स्कूलच्या पिकनिक्स वगैरे पण येतात, कारण की तिकडे बस लागलेल्या आहेत। तर आता आपल्याला ना इथून आपल्याला तिकीट वगैरे सर्व घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आतमध्ये एंट्री करायला भेटेल। तर आता मी तुम्हाला तिकीटची किंमत वगैरे सर्व सांगतो। तिकडे मला वाटतं ना रेकॉर्डिंग करायला देणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट तिकीट घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो। चला तर गाइस, आपण आता आतमध्ये आलेलो आहे आणि इथे तिकिटाची जी किंमत आहे ना ती मोठ्या माणसांसाठी 50 रुपये आणि लहान पोरं जर असतील तर त्यांना 25 रुपये आहेत। आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त फोटो वगैरे पण व्हिडिओ काढायचे असतील ना त्याचे पण वेगळे पैसे आहेत। तर ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, तुम्हाला फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा ते तुम्हाला सांगतील तुमचे किती पैसे होतात। तर आता चला स्टार्ट करू आपण। मग आपल्याला कोणते प्राणी पहिले बघायला भेटतात ते बघूया। एक तुम्हाला सांगतो गोष्ट, मी इथे आहे ना मित्रांनो, मला वाटतं मी कॉलेजला होतो तेव्हा मी आलेलो इथे, म्हणजे आतापासून 6-7 वर्ष आधी। आणि तेव्हा पण सर्व प्राणी होते, बट काय काय प्राणी इथे येणार होते बाहेरच्या देशातून, तर ते आले ते आज आपल्याला समजेल। आणि इथे एक चांगली गोष्ट आहे ना, कोणत्या साईडला कोणते प्राणी आहे ते सर्व दिसते। आता बघा इथे लिहिलंय हत्ती, सिंह, लांडगा म्हणजे वुल्फ, तो इथे एरो केलाय। तर आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे जर आपल्याला हे प्राणी बघायचे आहेत। आणि त्याच्यामध्येच त्याच्या पाठच्या बाजूला पण लिहिलेलं आहे पेंग्विन आणि फूड कोर्ट। ओके, ते आपण नंतर कव्हर करूया। आपल्या त्या साईडला जाऊ तेव्हा आधी आपण वाघ आणि वुल्फ आणि काहीतरी होतं ते बघूया। आता एरो तर केलाय, इथे एक तोप पण ठेवली आहे, नंतर आपण कव्हर करूया तिला। चांगली गोष्ट म्हणजे आपण इथे वातावरण असं आहे ना, इथे कुठे पण आपण उभं राहून फोटो काढू शकतो, एवढं ग्रीनरी आहे। आता आपल्याला कोण अडवू पण नाही शकत, कारण की आपण आता कॅमेऱ्याचे पण पैसे दिलेले आहेत। तर आता इकडची सिक्युरिटी पण आपल्याला काय बोलणार नाही। ही पण चांगली जागा। आणि इथे प्राण्यांसकट मी ऐकलं इथे चांगली म्हणजे औषधी वनस्पती सुद्धा आहेत, ते आपल्याला ओळखता ते येणार नाही। थांबा, मी लवकरच येत आहे। बघा आता पण वाघ नाही, हा लायन आहे। लायन आला नाही अजून झू मध्ये, इथे बंद ठेवलाय। वाघाच्या दिशेने जात आहोत, कदाचित वाघ आहे जवळच, कारण की लोक दिसतात फोटो काढताना। तर आपल्याला सुद्धा बघायला भेटतो का बघूया। जागा तर आहे, जास्त गर्दी नाही आहे, हे चांगलं आहे। तुम्हाला दाखवतो एकदम जवळून। आपण आलेलो इथे वाघ बघायला, बट आता इथे हाय अस्वल, चुकीच्या जागी नाही आलो आपण। आधी मला वाटलं हा बघा 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 केवढा मोठा आहे बघा, हा बघा तो काहीतरी खातोय, तिकडे खणतोय खड्डा। एकदम विचित्रच दिसतो अस्वल रे, पहिल्यांदा बघितला। लास्ट टाइम आलेलो तेव्हा नव्हता इथे अस्वल, आणि त्याला पूर्ण केस आहेत पूर्ण त्याच्या अंगाला।
एकदम भारी आहे. लोक बघू शकता तुम्ही किती उभी आहेत. काहीतरी शोधतोय तो. तर आपण आता जाऊया पुढच्या प्राण्याच्या इथे, बघूया दुसरा प्राणी कोणता भेटतो. पुढे आपल्याला नक्की वाघ बघायला भेटणार आहे आणि भेटला पण पाहिजे, कारण की पहिले वाघ बघायला जात होतो आणि अस्वल दिसला. आता कोणता प्राणी दिसतोय बघूया. हो हो, वाघ, टायगर टेरिटरी. चला, आता मला वाटतं नक्की वाघ आहेच. आपल्या नशिबात वाघ आहे का बघूया. लास्ट टाइम मी आलेलो ना, तो एकदम जवळ आलेला काचीच्या, फुल व्ह्यू होता वाघाचा. कसला खतरनाक दिसत होता तो. आणि दोन आहेत, दोन. आज एक तरी दिसला तरी खूप झालं. हाय हाय, वाघ वाटतं हाय. लहान लहान पोरं बघतात बघा कशी. तुम्हाला विचार पडलेला किधर गया वाघ. अरे रे, वाघ झोपलाय आज. जर दाखवतो तुम्हाला वाघ. हा बघा, तो तिकडे आहे ना, वाघ आहे ना, तो झोपलाय. पुन्हा फेरी मारायला लागणार वाटतं वाघ बघायला. हा बघा, हा झोपलाय वाघ. दुसरा वाघ कुठे आहे काय माहिती. आता तो कधी उठेल काय माहिती. चला, तर मग पुढे बघूया. ऍक्च्युली ते दोन वाघ आहेत, बट एक पण नाही दिसत आहे. एक आहे तो मस्त झोपलाय पसरून एकदम. एक वाटतं गायब झाला. इथे पाणी आहे. अच्छा, परत येऊया आपण. वाघाला तर घ्यायचंच आहे. आता पुढचा प्राणी बघूया कोणता भेटतो. या साईडला मी उभा होतो लास्ट टाइम, आणि इथे वाघ आहे ना, माझ्या इथेच फिरत होता. आता वाघ एकच आहे आणि तो पण तिकडे झोपलाय. आता पुढचा प्राणी नाईट ड्युटी करून झोपलेला आहे. आता बघूया कधी उठतो, त्यानंतर परत जाऊया त्याला बघायला. आणि मित्रांनो, एक चांगली गोष्ट आहे ना, इथे बाहेरून तुम्ही कोणती वस्तू आणू नाही शकत. पाणी सुद्धा नाही आणू शकत आतमध्ये. मी बाहेरून एक थंडा घेतलेला, बट मला तो तिकडेच गेटवरती पिऊन संपायला लागला. आणि तिकडे प्लास्टिक आतमध्ये आणायला देत नाही. काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कॅन्टीन मधून घेऊ शकता. काय पण खाया पियाची गोष्टी सर्व भेटतील. आणि आता ह्या दिशेने आहेत ना, तर तिकडे बोर्डावर वाचलं मी, इथे माकड आहे. माकड आणि हिप्पो. हिप्पो म्हणजे पानगेंडा. पानगेंडा पण होता लास्टच्या टाइमला. माकडं काय बघणार, माकडं तर आपल्याला काय दिसत असतात इकडे तिकडे. तरी पण जाऊया आपण. सर्वप्रथम आपल्याला पानगेंडा लागलेला आहे. आणि पानगेंडा आहे की काय आहे ते. हा, पानगेंडाच आहे वाटतं. द्या तुम्हाला दाखवतो. पानगेंडा दोन आहेत पानगेंडे. ते बघा, एकाने डोकं वर काढलंय आणि एक आहे तो डोकं पाण्यात बुडून काहीतरी करतोय. एकाने डोकं वर काढलंय आणि एकाने मान त्याची खालीच आहे. दोनच आहेत वाटतं. हा, हे त्यांचं घर आहे वाटतं आतमध्ये. बघू शकता, झोपलाय तो पण. पाणी साईज खूप मोठी आहे त्यांची. चला, आता आपल्याला जायचं आहे माकडं बघायला. आता पुढे बघूया माकडं. माकडं मला वाटतं, हा ती बघा दिसली इकडून. माकडं इकडूनच दिसली. आता तिकडे लय गरम होत होतं, आता इथे थोडीशी हवा आहे. आपण माकडं, मंकी, मंकी बघूया किती आहेत. माकडं तर काय, आता मी एवढं बाईकनी राईड वगैरे करतो तर हायवे वगैरेच्या वरती माकडं दिसतात मला. त्यामुळे एवढं काय माकडं बघण्यात काय मला रस नाही. कुठे रे गेली माकडं. हा बघा इथे लहान पोरं बघा, दोनच आहेत माकडं. मागे मागे आलेलो तेव्हा लय होती माकडं, आता कमी झाली वाटतं. ऍक्च्युली असं ह्यांना बघण्यात, तू बघा कसा झोपलाय बघा, त्याच्या आईच्या बाजूला झोपलाय. झूम करतो. हा बघा, दिसतोय की नाही माहिती नाही, बट तो त्याच्या आईसोबत झोपलाय. चला तर मग आता आपण माकडं झालेली आहेत आपली. आता आपण जाऊ
दुसऱ्या प्राण्याकडे. पण डिअर बघायला जातोय. डिअर म्हणजे अरे बापरे मोठे आहेत रे. इथे तर मागे आलेलो तर लय लहान लहान होते, आता लय मोठे मोठे आहेत. हे बघा स्वॅम्प बिअर म्हणजे बारशिंगा. ओके. आणि हे बघा केवढा मोठा आहे, दाखवतो. एक इथे लहान आहे, झूम करून दाखवतो. हा बघा दिसतोय का तुम्हाला. आणि इथे दोन मोठे मोठे आहेत इथे. एक मिनिट. हा बघा जाम मोठे आहेत, शांत बसलेत एकदम. आणि तिकडे पूर्ण खूप सारे आहेत. हे दिसलेत नाही मला, एकदम लांब एकदम खूप आहेत. लहान लहान पिल्ल सुद्धा आहेत. जागा बघू शकता. आणि आतमध्ये दोन माणसं पण बसलेत त्यांच्यामध्ये. मला वाटतं फ्रेंडली आहेत एकदम. आणि ही जात मला वाटतं वेगळी आहे. आणि तिकडे आहेत ते त्यांच्या बॉडीवरती स्पॉट आहेत, तेच हिरण आहेत लांब शिंगाचे. आणि हे छोटे शिंग आहेत बघा, स्पॉटेड चितळ. आणि हा इथे ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, ओके कंकर बार्किंग डिअर. ओके हा बार्किंग डिअर असेल. आणि ते चितळ म्हणजे स्पॉटेड बिअर. ओके चला तर मग आता दुसरं बघूया, दुसरे कोणते प्राणी अजून भेटत आहेत. आता इथे मध्ये मित्रांनो जरा नाश्ता करायला थांबलेलो, कॅन्टीन आहे तिकडे. आणि पाणी वगैरे पिऊन जरा, तिथे वॉशरूम सुद्धा आहे, तुम्ही फ्रेश वगैरे पण होऊ शकता. आणि आज शुक्रवार असल्याने गर्दी कमी आहे, ते एक चांगलं आहे. आपण जमलंच ना तर पेंग्विन सुद्धा बघायला जाऊ. आणि जागा एवढी मोठी आहे ना, मी आता बघितलं तर काहीतरी 53 एकर आहे टोटल. 53 एकर. ते ह्या दिशेला द वे पेंग्विन आहे ह्या साईडला. चला तर मग आपण आता जाऊया पेंग्विन बघायला. आणि पेंग्विन जे आहे ते त्याची पण मला वाटतं पैसे आहेत त्याची, ते फुकट बघायला देत नाही, त्याची पण एंट्री फीस आहे. तर आपण बघूया किती एंट्री फीस आहे आणि तुम्हाला सांगतो किती कॉस्ट आहे. कारण की आता एवढं आलो आहे. आणि मी लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा मी नाही घेतलेलं पेंग्विन नाही गेलेलो मी बघायला. तर आता ह्या टायमाला आलो आहे तर बोललो जाऊयाच. अरे एक आतमध्ये एंट्री भेटलेली आपल्याला. मला वाटतं एंट्री जे आहे ते बंद केलं आहे, म्हणजे पैसे घेणं बंद केलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे पेंग्विन लोक बघा किती जमा झालेत. आणि एकदम लहान लहान आहेत पेंग्विन, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा लहान लहान आहेत एकदम. ते आता पाण्यामध्ये उडी मारले, ती बघा त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली आहे, एकदम लहान लहान आहेत. आणि आतमध्ये साफसफाई सुद्धा चालू आहे. इथे संडेला जाम गर्दी असते, त्यामुळे हे लोक वीकडेजमध्ये साफसफाई करत आहेत. ॲक्च्युली हा प्राणी आहे तो इंडियाचा नाही आहे, तो अंटार्क्टिकाचा आहे. तो बघा कसा पोहतोय तो बघा. अरे स्पीड चांगली आहे ह्याची. अजून एक पेंग्विन आहे. हा बघा इथे. हा बघा कसला पोहतोय बघा, एकदा मान वर काढतोय बाहेर काढतोय. लय भारी स्पीड आहे यांची. आता बघा उडी मारेल वरती, मार रे उडी. तो बघा अरे पडला परत. हा बघा एक चांगलं केलं ह्या लोकांनी इथे, म्हणजे एंट्री फीस होती आधी लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो, आता एंट्री फीस बंद केली आहे लोकांनी. आणि तिकडे बघा ते माणसं पण त्यांच्या इथे नाचतात. आणि ते पेंग्विन उभे आहेत तिकडेच. 1 2 3 मला वाटतं 20 एक तरी आहेत. आणि सर्व लहान लहान आहेत. म्हणजे स्किन कलर खूप वेगळा आहे. चला तर आता आपण जाऊया दुसरे प्राणी बघायला. इथे कोणती इंजिन ठेवले, बघा ही इकडे एक इंजिन आहे. आणि हा एरिया आहे ना तो पूर्ण एसीचा एरिया आहे, सर्व एसी आहे इकडे. तुम्ही पण या इकडचे. आता एंट्री फीस होती ती बंद केलेली आहे, आणि आता फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हे लोक
पेंग्विन दाखवत आहेत. ते एक बेस्ट केलं, कारण की 50 रुपये हे लोक स्टार्टिंगला एंट्रीमध्येच घेतात, तेही जास्तच आहेत माझ्या मते. 25-30 रुपये ओके आहेत, कारण की एवढे पण आतमध्ये काही सुविधा नाही आहेत, त्यामुळे ठीक आहे. चला तर मग पुढचे बघूया आता प्राणी. तर आता आम्ही पेंग्विन बघून आलेलो आहे, आणि तिकडून येताना आता एक आहे ना गेट होता, तो डायरेक्ट या कॅन्टीन मध्ये घेऊन आला आम्हाला. आणि मला वाटलं तिकडे एकच कॅन्टीन आहे, पण इकडे अजून एक त्याहून मोठी कॅन्टीन आहे, ती ओपन मध्ये होती. आणि ही आहे ती AC कंपार्टमेंट आहे हा पूर्ण, त्यामुळे इथे व्हरायटीज पण खूप आहेत खाण्यापिण्याच्या. आणि इथे लहान पोरांसाठी आईस्क्रीम वगैरे, खेळण्या वगैरे पण आहेत. तर आता इथे 5 मिनिटं विश्रांती घेऊया आणि मग निघूया पुढचे आपले प्राणी बघायला. आपण आता इथे पक्ष्यांचे नंदनवन, मोर आणि पोपट दाखवलं याच्यावरती. बघूया कोणते कोणते प्राणी आहेत. मोर, ऍक्च्युली माझं नाव मयूर आहे, आणि माझा नावाचा अर्थ सुद्धा मोर आहे. खरा मोर तर मीच आहे. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. आता खोटा मोर तुम्हाला दाखवतो कसा असतो. आतमध्ये वाचवीन दादा बसलेत, ओरडली नाही पाहिजे आपल्याला. पोपट आपल्याला दिसलेला आहे हा बघा, इथे एक वेगळा पक्षी आहे, खतरनाक दिसतो एकदम. हा बघा कसला हाय बघा, एकदम भारी आहे, खतरनाक दिसतोय. आणि इथे आपण आता पोपट बघूया. ते मोर नाही आपल्याला, आधी पोपट दिसले तिथे. बघू शकता तुम्ही पोपट, हा बघा किती किती बसलाय. आणि या फांदीवरती खूप आहेत पोपट, भारी आहेत पोपट दिसायला पण. पहाडी पोपट आहेत लोक सर्व. तर पुढे बघूया इथून अजून काय बघायला भेटतंय. इथे ऍक्च्युली वरती झाड आहेत, आणि मध्ये एक चालण्यासाठी. अरे बापरे, हे बघा किती केवढे मोठे पोपट आहेत बघा. कॅमेऱ्यात दिसत आहेत की नाही माहिती क्लिअर, झूम करतो थोडंसं. या बाजूने याचा फेस नाही दिसत आहे, हा बघा इथून दिसेल तुम्हाला. हा बघा याची साईज बघा, कोणत्या देशाचे पोपट आहेत काय माहिती. इथे जोडपे जोडपे बसलेत, इथे 2, पाठीमागे 2 होते, इथे 2 बसलेत. मोर तर आपल्याला दिसला नाही, बघूया मोर. हा बघा इथे अजून एक युनिक बर्ड आहे, कोणता आहे माहिती नाही, यांची तर नावं पण नाही माहिती. हा बघा हा कसला रागाने बघतोय बघा. हा बघा त्याचं घर आहे वाटतं आतमध्ये, शिरला आतमध्ये तो. आणि या लोकांना खाण्यासाठी वाटाणे फुटाणे सगळे ठेवले आहेत त्या ड्रोन मध्ये. आणि इथे आपल्याला लव बर्ड सारखे पक्षी दिसत आहेत, सगळे तिकडे वरती बसलेत. कॅमेऱ्यात दिसणार नाही ऍक्च्युली. चला पुढे बघूया कोणते प्राणी आहे. प्राणी नाही सॉरी, पक्षी. संपलं वाटतं, या लोकांनी मोराला हाणलंच नाही वाटतं. त्यांना वाटलं खरा मोर आलाय वाटतं इथे, खोटा मोर कुठे गेला काय माहिती. चला, आणि आपले पक्षी बघून झालेले आहेत. आता इथे पाण्यातले प्राणी दिसत आहेत, इथे कासव आहेत. अरे बापरे, हे इथे खूप आहेत रे कासव. मला वाटतं 100-1 कासव आहेत एकाच ठिकाणी. दाखवतो, हा बघा हा आहे तो, हा इंडियाचा नाही कासव. हा बघा हे सगळे आहेत ना आपल्या गावच्या नदीसारखे आहेत कासव, हे सर्व खूप आहेत कासव. हा पूर्ण एरिया कासवांसाठीच आहे वाटतं. फरक जाणून घ्या, नो द डिफरन्स. ओके, आपल्याला टाइम नाही आता फरक जाणून घ्या. ओ हो, इथे बघा इथे छोटे छोटे लाईट्स लावल्यात, आणि त्यांच्या खाली आहेत ना कासव आहेत. कासवांना ऊब देण्यासाठी आहे मला वाटतं. हा बघा हा बघा कासव कसं त्या लाईटीच्या खाली उभा आहे. उभा नाही ऍक्च्युली, बसला आहे आणि लाईट घेते. चला तर मग पुढे, आता पुढे बघूया आपल्याला कोणता प्राणी अजून आहे. इथून दिसतंय क्रोकोडाईल, क्रोकोडाईल वाटतं आतमध्ये. पुढे आता क्रोकोडाईल बघा, इथे क्रोकोडाईलची सिमेंटनी बनवलाय. आम्हाला वाटलं खरोखरच आहे, बाहेर ठेवलाय का क्रोकोडाईल एवढा मोठा. हा बघा अजून एक इथे आहे,
भारी बनवलंय, मानलं पाहिजे. आता इथे बघूया क्रोकोडाईल कुठे दिसतो. अरे हा काय क्रोकोडाईल आहे का खरोखर? इथे 2-3 आहेत, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा एक आहे, इथे 2 आहेत. हे खरे आहेत की खोटे आहेत काय समजत नाही रे बापरे. हा बघा एक, इथे 2 आहेत आणि इथे एक आहे. आता इथे माणसं खाली पण जात आहेत, हे बघा खालून पण बघतायत. आपण पण खाली जाऊया, इकडून आपल्याला बघूया क्रोकोडाईल दिसतो काय बघायला. हे बघा, हे पाणी बघू शकता, पूर्ण असं वाटतं ॲक्वेरियम मध्ये आलोय मी आतमध्ये. हे बघा, इथून आता क्रोकोडाईल कुठे दिसतो बघूया. इथून नाही दिसणार मला वाटतं. हा बघा, अरे बापरे, हा खरा आहे की खोटा आहे? हा खरा आहे की खोटा आहे काय माहिती, पण हाय, असली आहे. ओके ओके, इकडची माणसं बोलतायत डोळे हलवत आहे. साईज खूप मोठी आहे. हा. आता ही नाही बोलत तरी 4-5 मीटरची आहे मला वाटतं. हे बघा मित्रांनो, एवढा मोठा आहे बघा. फर्स्ट टाइम बघितला. इथे पण 2 आहेत, खालून दिसत आहेत बघा. अरे तुझ्या आईला, ते वरून दिसत होती बघा, मान हलवते. हे बघा, मान हलवते. हे बघा, अरे भेंडी एवढं खतरनाक असतात क्रोकोडाईल, माहिती नव्हतं. हे बघा, हे कशी बघते बघा. हे बघा, तिला दिसतंय की नाही काय माहिती, ते शेपटी हलते त्याची. हे बघा, हे बघा, हाय, ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. काय लाईफ असेल यार तुमची. एक शेपटीचा फटका पडला तर गार होईल माणूस, असली भारी शेपटी आहे. फुल हा क्रोकोडाईल एवढा डेंजर दिसतो, डायनासोर काय दिसत असेल? डायनासोर तर नाही आहेत आता, ते झालेत विलुप्त. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. चला तर मग आता पुढचा प्राणी आपल्याला कोणता बघायला दिसतो. इथे ना खाली ना फोटो काढायला एकदम एकदम भारी जागा बनवलाय, बघू शकता. एकदम म्हणजे डिझाईन भारी, डेकोरेशन भारी केलंय. आणि फोटो वगैरे काढायसाठी ना एकदम मगर आणि मगरेची पिल्लं वगैरे केले. ह्या स्पॉट वरती तुम्ही फोटो काढू शकता. सिक्युरिटी सर्व ठिकाणी तुम्हाला भेटतील. हा बघा, हा कसा बनवलाय बघा, त्याच्या तोंडात मासा आहे. चला, क्रोकोडाईल बघून आलेलो आहे. आता पाणी पक्षी, एक्वाबर्ड, म्हणजेच एक्वाबर्ड म्हणजे पाण्यातले पक्षी वाटतं. आता आपल्याला वाजल्या 3:14 झाले. तिकडून आहे का? ओके, वॉचमॅन सांगतात तिकडून आहे. एंट्री तिकडून दिली आहे आणि इथून पण दिली आहे. चला इथूनच जाऊया आपण आता. हे बघा, इथे एंट्री बघा कशी आहे, पूर्ण साखळे असतात ना त्यांनी केली आहे. कारण की जे बर्ड्स आहेत ते ह्यातून पास नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे हे जे पक्षी आहेत ते जाऊ शकतात तिकडून, म्हणून त्या लोकांनी पूर्ण जाळीला आपला साखळ्यांची हे केली आहे. तुम्हाला दाखवतो इकडचे पक्षी. हा बघा, एक कोणतरी वर बोंबटतोय. हा बघा, एक्वा बर्ड्स दिसायला मस्त आहेत. तिकडे पुढे मोठे मोठे पक्षी आहेत. पुढे बघूया, ब्रिज बनवलाय, ब्रिज चालायला. हे बघा, इथे बघा कसे पक्षी आहेत. हे पक्षी मी बघितलेत पण असे एवढे एकत्र नाही. बघा वर बघा केवढा मोठा पक्षी बसलाय टॉपला. तो बघा केवढा आहे बघा, म्हणजे 2 फुटाचा आहे पायासकट, त्या मोठला तर भरभक्कम आहे एकदम. बघा इकडे पण बसलाय जवळून आपल्याला. हा बघा, आता इकडून बघू शकता त्याची साईज बघा कसली आहे.
हे उडतात काय काय माहिती, उडत असतील. आणि वाटतं इथून एक्झिट आहे, वाटतं आपण आलेलो आहे. इथूनच एक्झिट आहे वाटतं परत. हे बघा ही जाळी बघा, एंट्री एक्झिट दोन्ही साईडला लावले. झालेलं आहे आपला एक्वा. एवढे पक्षी आतमध्ये होते. आता बघूया कोणते भेटतात आपल्याला. बिबट्या आणि हायना बघूया भेटतो काय बघायला. इकडची जागा चांगली आहे आणि जरा आपल्याला संध्याकाळ पण होत आली, आपण सकाळपासून फिरतोय. बिबट्या बिबट्या, अरे बिबट्या दिसला रे, 2 आहेत बिबट्या. मी दाखवतो तुम्हाला. तो बघा, सगळी लोक बघते तिथे. हा बघा इथे बसलाय, बसला आहे बघा. झूम करतो. हा बघा, आणि एक तिकडे आहे तो बघा चालतोय. तो बघा कसला आहे बघा, वाघापेक्षा लहान आहे आणि दिसायला सुंदर आहे. तो आपल्या अँगल मध्ये येतो का बघूया. हा वाला भारी दिसतोय, शतपावली करतो तसा करतोय. इकडे तिकडे चालतोय तो बघा. आता परत फिरेल. तो बघा कसला बघतोय बघा, एकदम रागाने. बिबट्या बिबट्या. आता हायना बघूया. हायना कुठे आहे? हायना 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 कुठे दिसत नाहीये. हायनाला नाहीसा केला वाटतं रे. नाहीये हायना, नाहीये. तो बघा, तो बघा कसला झोपलाय, शांत झोपलाय एकदम. दुपारच्या वेळेला आम्ही आलोय, सगळे झोपलेत. हायना मस्त. हा बघा हायना म्हणजे हा. बिबट्या जरा जवळ आला असता ना, लय भारी वाटलं असतं. तो तिकडे शतपावली करतोय. चला आपण परत वाघ बघायला जातोय. वाघ उठलाय की नाही कामावर जायला. मगाशी झोपलेला, आता लोक बघतायत. मला वाटतं उठलाय वाटतं. हो 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 उठलाय, वाघ उठलाय. दाखवतो थांबा व्हिडिओ मध्ये. मगाशी झोपलेला, आता उठलाय. आता झूम करून दिसतोय का बघते. हा बघा, मगाशी झोपलेला, आता उठलाय. जरा वाजून उठला, उभा राहिला असता तर लय मजा आली असते. हा वाघाचं पूर्ण क्षेत्र एकटाच आहे बिचारा. आपण झोपून उठतो ना आणि जरा वेळ बसतो अंथरुणात, तसा तो बसलाय तिकडेच झोपलेला, आता बसलाय. चला तर आता वाघाला पण बघितलेलं आहे. आता व्हिडिओचा शेवट करूया. चला थोडे ते इथे बसतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. तर आता झालेली आपली पूर्ण राणीची बाग फिरून. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सर्व बघायला भेटलं इथे. आणि काय काय गोष्टी अजून यायच्या बाकी आहेत इथे, म्हणजे लायन, सिंह वगैरे यायचा बाकी आहे इथे. आणि बरेच प्राणी आहेत ते यायचे बाकी आहेत. आणि आता इथे आपण कुठेतरी नाश्ता, परत जेवूया वगैरे आणि घरी जाऊया. तर चला मग आता व्हिडिओ इथेच एंड करतो. बाकी व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत इथे व्हिजिट करा, आपल्या फॅमिलीसोबत इथे व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.